नमस्कार, मी जगदीश देशमुख। आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे कांदा प्रश्नासंदर्भात। कांदा प्रश्नासंदर्भात दिल्लीमध्ये बैठक पार पडलेली आहे। राज्यात सध्या कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये ही बैठक पार पडली। या बैठकीला मुख्यमंत्री राज्याचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते आणि ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती ही समोर येते आहे। कांदा प्रश्नावर एकीकडे शेतकरी आक्रमक झालेले आहेत, तर राज्यातील विरोधी पक्षही आक्रमक झालेला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर नवी दिल्लीमध्ये ही बैठक पार पडली आणि बैठक सकारात्मक झाल्याची माहिती समोर येते आहे। नवी दिल्लीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते। ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती समोर येते आहे। कांदा प्रश्नावर एकीकडे शेतकरी आक्रमक झालेला आहे। कांद्याला योग्य दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। विरोधी पक्षही आक्रमक झालेला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत ही बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। शेतकऱ्यांसाठी योग्य दर मिळावा यासाठी ही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, नवी दिल्लीमध्ये बैठक पार पडलेली आहे। एकीकडे राज्यात शेतकरी आणि विरोधी पक्ष आक्रमक झालेला आहे। या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडलेली आहे। सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती समोर येते आहे। काय नेमका निर्णय झालाय? जगदीश, खरं बघायला गेलं तर पूर्वनियोजित ही बैठक होती आणि त्याच बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्री देखील या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी उपस्थित होते। खरं तर आज दिवसभर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचा दिल्लीमध्ये बैठकांचा सिलसिला हा सुरू होता आणि अशामध्येच आता दोन्ही बैठका संपन्न झालेल्या आहेत। यामध्ये समजा पाहायला गेलं तर कांदा उत्पादक शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी सर्वप्रथम गोड बातमी ही म्हणावं लागेल की सर्व चर्चा ज्या केंद्र सरकारसोबत करण्यात आलेल्या आहेत, सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत ही बैठक झालेली आहे, ती सकारात्मक झालेली आहे आणि याच्यामध्ये अनेक निर्णयांसाठी जे आहे हिरवं कंदील स्वतः अमित शहा यांनी दिलेलं आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर कुठेतरी राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये एकच एनडीएचं सरकार आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। याचाच कुठेतरी फायदा हा आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जो आहे तो आता मिळणार आहे। एकीकडे विरोधी पक्ष हे आक्रमक झालं होतं, तर मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांनी देखील चिंता व्यक्त केली होती आणि आक्रोश जो आहे तो दिसून आला होता आणि अशामध्ये या बैठकीमध्ये समजा पाहायला गेलं तर मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत जी बैठक झाली आहे यामध्ये एमएसपी वाढवणे, इथेनॉलचा कोटा वाढवणे, लोन रिस्ट्रक्चरिंग करणे आणि सोबतच अनेक असे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना जो आहे तो फायदा मिळणार आहे। आता नुकतंच पाहायला गेलं तर 15.8 रुपये इतका भाव जो आहे तो कांद्यांचा वाढवण्यात आलेला आहे। पण सोबतच लवकरच त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याबाबत देखील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळ आधीच प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे सकारात्मक चर्चा झाल्याची पहिली माहिती जी आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आली आणि त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी त्या गोष्टीसाठी दुजोरा दिलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातनं जे सर्व मंत्री गेले होते, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन त्यांच्या वाटेला कुठेतरी रिस्पॉन्स जो आहे तो पॉझिटिव्ह केंद्र सरकारकडून आलेला आहे आणि लवकरच अनेक बदल जे आहेत शेतकऱ्यांसाठीचे हे करण्यात येतील। जगदीश, ठीक आहे शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा।